किरण विजयकुमार आहेर काजळा, तालुका जिल्हा धाराशिव. खरबुजाची लागण 4 नोव्हेंबर 2023 ला केली. मयूर भदे, राजमुद्रा हायटेक नर्सरी यांनी आम्हाला सुचवलं खरबुजाची लागण करा, पैसे चांगले होतील, रेट चांगला मिळेल, लागण जास्त झालेली नाही. परत आम्ही 4 नोव्हेंबरला लागण केली आणि एक 5-6 दिवसानं 8 दिवसानं पाऊस झाला. पावसात सेटिंगमध्ये प्लॉट असताना पाऊस झाला. परत स्प्रे वगैरे घेऊन खतं ड्रीपमधनं सोडून चांगल्या पद्धतीने खरबुजाची लागण सगळ्या गोष्टी करून झाल्यानंतर परत अनंता मगर वाघोली पेन्सिबा वांग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या साहेबांनी वारंवार व्हिजिट देऊन सगळ्या गोष्टी मार्गदर्शन करून या प्लॉटसाठी त्यांनी सहकार्य केलं. परत चांगल्या पद्धतीने माल आला आणि अपेक्षित उत्पन्न आपलं 4 लाख 4.5 लाखापर्यंत आहे. 20 टनापर्यंत माल जाईल, 20-22 टनापर्यंत. किती खर्च आलाय माझा एक्सपोर्ट कुठे होणार आहे? खर्च ह्याला आतापर्यंत 1.5 लाख रुपये आलाय आणि हा माल चाललाय मुंबई आणि बेंगलोरला जाणार आहे. नमस्कार, मी मयूर, राजमुद्रा हायटेक नर्सरी चिकरडे. मी आहे आज किरण आहेर यांच्या प्लॉटमध्ये, अर्थातच गाव काजळा, तालुका उस्मानाबाद, जिल्हा उस्मानाबाद. तर शेतकरी मित्रांनो, आजचा या ठिकाणी व्हिडिओमध्ये किंवा न्यूजवरती यायचं कारण असं की आपण बघत आहोत मराठवाड्यात पूर्ण पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी किंवा 99 ठिकाणी दुष्काळ आहे. आज एखाद्या शेतकऱ्याला कुठेतरी पाणी आहे, पण अशा दुष्काळजन्य परिस्थितीत देखील आज किरण आहेर यांनी आमच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजेच किरण आहेर हे माझे पहिल्यापासूनचे मित्र असा ॲग्री क्षेत्रात असल्यामुळे आम्ही दोघं बी कंटिन्यू जुने संबंध असल्यामुळे काय करायचं काय नाही, 2-3 महिने पाणी आहे त्या हिशोबाने कुठलं एखादं पीक घ्यावं. तर आम्ही खरबुजाचा विचार केला आणि खरबूज या ठिकाणी लावण्यात आलं. तर आज ह्या खरबुजाचा व्हिडिओ करण्याचं कारण मित्रांनो की आपण मगाशी व्हिडिओमध्ये बघितलेच की अतिशय चांगल्या पद्धतीनं हे खरबूज हे पीक ह्या ठिकाणी काजळे गावात भरलेलं आहे. याचे कारण भरपूर आहेत. वातावरण खराब असताना देखील किरण आहेर सरांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीनं काटेकोर नियोजन करून अतिशय चांगला उत्कृष्ट प्लॉट आला आणि अगदी कमी कालावधीत म्हणजे 60 ते 65 दिवसात, हिवाळा असल्यामुळे 2-4 दिवस पुढे हार्वेस्टिंगला चाललेला आहे. तर हा प्लॉट आज या ठिकाणी सौदा झालेला आहे आणि सौदा हा लोकलला झालेला नाही, तर एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी हा प्लॉट एक्सपोर्टसाठी निवडलेला आहे. आणि कंपनीचं नाव आहे त्या नामधारी सीड्स, म्हणजे एक नामधारी सीड्स खूप मोठी कंपनी आहे सीड्समधली. त्यांचंच एक डिपार्टमेंट आहे जे की फ्रूट आणि व्हेजिटेबल एक्सपोर्ट करतं. त्यांनी अक्षरशः आमच्या अशाच एका इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या व्हिडिओमधून तो प्लॉट बघितला आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट आम्हाला एक्सपोर्टला पाहिजे आणि हा प्लॉट आम्हाला एक्सपोर्टला भेटेल का, आम्हाला बघायला यायचे, अशा पद्धतीने त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही त्यांना प्लॉट बघायला बोलवलं. आणि हे देखील माझ्यासाठी, किरण भयांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी होती की मराठवाड्यातलं खरबूज हे पहिल्यांदा काहीतरी वेगळ्या ठिकाणी विकलं जाणार आहे. एकतर पिकवलंच जात नाही जास्त पद्धतीनं मराठवाड्यात, पण हे पहिल्यांदा ह्या पंचक्रोशीत पिकवलेलं खरबूज अक्षरशः आज जगाच्या कानाकोपऱ्यात एक्सपोर्ट होणार आहे. परवा दिवशी ह्याची कटिंग चालू आहे. आज लोकलचे रेट आहेत 18, 19, 20, म्हणजे 18 ते 20 पर्यंतचे लोकलचे रेट असताना नामदारीवाल्यांनी एक्सपोर्टसाठी ह्याला 23 रुपयाचं मार्केट दिलेलं आहे. अतिशय उच्चांकी आणि चांगल्या पद्धतीचं आजचं मार्केट आहे. रेट खराब असताना, वातावरण खराब असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे रेट आहेत. हे अशा पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीनं तुमच्या भागातील, म्हणजेच आपल्या ह्या मराठवाडा भागातील जर खरबूज एक्सपोर्ट होत असेल तर माझी आजूबाजूच्या संपूर्ण शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्या भागात आपल्याला माहित आहे की जर 2 वर्षांनी एखादं वर्ष असं येतं की दुष्काळाचं असतं आणि कंटिन्यू हा सततचा पाऊस नाही, एखादं धरण देखील मोठं नाही. ह्या अशा कंडिशनमध्ये आपण नक्कीच ह्या 2 महिन्याच्या पिकाकडे बघणं गरजेचं आहे. कमी कालावधीत उत्पादन चांगल्या पद्धतीने येतं. या ठिकाणी अपेक्षित उत्पादन आम्हाला 1.5 एकराचा प्लॉट आहे. साधारणतः 2-1 ची लागवड आहे. प्लांटेशन पासून आतापर्यंतचं नियोजन हे आम्ही दोघांनी काटेकोर पद्धतीने ह्या प्लॉटवरती केलेलं आहे. तर 12,000 रोपाची संख्या आहे. आमचं अपेक्षित उत्पादन या प्लॉटवरनं 20 टन हा 1 नंबर माल हार्वेस्ट व्हायला अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतरचा जो 2 नंबर माल आहे 5 ते 7 टन, म्हणजे टोटल माल आम्हाला 25 ते 28 ह्या दरम्यानचा अपेक्षित आहे 1.5 एकरात. तर ह्या प्लॉट जर अशा भावानं 23 रुपये भाव आहे, ह्यातला 1 नंबर जर माल 20 रुपयाने गेला तरी 23 रुपयाने आज 4,60,000 रुपये ह्या प्लॉटचे 1 नंबर मालाचे होणार आहेत. आणि बाकीचा माल जर पकडला तर साधारणतः हा 5 लाखाच्या
दरम्यानचा हा प्लॉट आमचा असेल अशी आमची अपेक्षा नक्कीच आहे. आणि हा आमचं म्हणणं नाही की हा अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी प्लॉट पाहणीचा प्रात्यक्षिक प्लॉट पाहणीचा कार्यक्रम झाला. तर मराठवाड्यातले 400 ते 500 शेतकरी या ठिकाणी जमा झालते. त्यासोबत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे BSF हे BSF कंपनीचं लायलपूर म्हणजे BSFचे एक ननीम सीड्स म्हणून आहे BSF कंपनीची, त्या कंपनीचे लायलपूर वाण आहे. तर ननीमचे झोनल मॅनेजर आमच्याकडे मुजावर साहेब जे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा बघतात, त्यांच्या देखील तोंडून हे वाक्य आम्हाला ऐकायला भेटलं की महाराष्ट्रातल्या सर्वात टॉप प्लॉटमध्ये हा प्लॉट आहे मयूर साहेब. तर असं त्यांनी आम्हाला सांगितलं की पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असताना